तर आता आपण इथून इंदापूरहून माणगावकडे चाललोय आणि माणगावचा जो बायपास आहे ते जंक्शन आहे तिथे बघूया परिस्थिती काय आहे. हे अंतर साधारण 10 किलोमीटरचं आहे. हे आता हा इथून पुढे रस्ता चांगला आहे तर मी आता तुम्हाला थेट भेटतो जंक्शनलाच. हे आहे खरवली आणि इथे लेफ्टला आहे हॉटेल ओपन अम्ब्रेला कोंबडी वडे. हे लक्षात ठेवायचं का ते मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवणार आहे. माणगाव इथून 3 किलोमीटर आहे पुढे. ओके, तर आपण आता इथे माणगाव जंक्शन जे बायपासचं आहे इथे पोहोचलेलो आहोत. आपण जरा पुढे जाऊन बघूया. इथे हे गर्डरचं काम चालू आहे, म्हणजे थोडस त्याचा सांगाडा बनवण्याचं काम चालू आहे. त्यानंतर मग सिमेंटचं हे करणार त्याच्यात. इथे हा दोन्ही बाजूचा कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे. मागच्या वेळेस हा सुद्धा दाखवला होता मी. आता आणखी थोडं पुढे जाऊन बघूया आपण कुठपर्यंत आपल्याला जाता येतं. इथे सुद्धा ब्रिजचं काम चालू आहे. हा बघा, हा नदीचा प्रवाह थोडासा अडवून या इथे काम चालू आहे आणि तिकडे त्या बाजूला कोकण रेल्वेचा ब्रिज आहे. JCBचं काम चालू आहे बघा. ओके, तर जसं आपण इंदापूरला पाहिलं ना, अगदी आयडेंटिकल सिच्युएशन आहे. इथे बघा, हे पिलर्स रेडी आहेत. तिकडून जे माणगाव आहे, माणगाव बायपासचं जंक्शन, तिथून रस्ता आला. इथे फ्लायओव्हर बनणार आहे, म्हणजे तिकडेच फ्लायओव्हरचं सुरुवात झालेली आहे. आणि तिथून मग ही बघा, ही कोकण रेल्वेची लाईन गेली पूर्ण. ओके, आणि हा फ्लायओव्हर तिकडे त्या पिलर्सला कनेक्ट होणार आणि तिथून मग तो पूर्ण रस्ता पुढपर्यंत गेलेला आहे. ओके, तर सध्या ही परिस्थिती आहे. तर एकूण परिस्थिती पाहता पुढचा कमीत कमी 2 वर्ष तरी हा जंक्शनचं काम होणं मुश्किल आहे.
इम्पॉसिबल नाही आहे. जर सरकारच्या मनात आलं आणि त्यांनी जर हे काम अगदी युद्ध पातळीवर घेतलं तर मात्र 100% हे काम होऊ शकतं. पण उदासीनता आहे कोकणाबाबत सरकारची, का कोणास ठाऊक. असो. हा बघा कोकण रेल्वेचा ब्रिज आहे आणि इथून पुढे गेल्यानंतर जे माणगाव बायपास आहे ते जंक्शन आहे. म्हणजे तिकडून येताना आणि इथून पुन्हा जाताना माणगाव शहराची एंट्री आणि एक्झिट हे बघा. या इकडे हा जंक्शनचा शेवट आहे. इथे हे बघा आपण जसं माणगावचं ते पिलर्स वगैरे बघितले ना फ्लायओव्हरचे, तसं इथे कॉन्क्रीटीकरणाचं हा रस्ता जो आहे कॉन्क्रीटीकरणाचं काम चालू आहे. अर्धा रस्ता झालेला आहे आणि इथे बघा पुढे तिकडे गेल्याच्या नंतर हा आहे डेड एंड. आता याच्या पुढे आपण जाऊ शकत नाहीये आणि हे वरती फ्लायओव्हरचं काम चालू आहे. असा काहीसा परिसर आहे, दिसतोय तुम्हाला. आणि हे बघा हे फ्लायओव्हरचं काम चालू आहे. थोडंसं पुढे जाऊन दाखवतो. हा पूर्ण असा ब्रिज आहे. हा सुद्धा जवळजवळ 500 मीटरचा ब्रिज आहे. आणि कोकण रेल्वे तुम्हाला ब्रिज दाखवलं त्या बाजूनी अशी फ्लायओव्हर वरनं जाते आणि तिकडची जी जागा तुम्हाला दाखवली पिलर्सची ती कोकण रेल्वे क्रॉस करून या बाजूला येते आणि इथून मग असा सरळ तिकडे आपण जाऊन मिळतो मुंबई गोवा हायवेला. तर साधारण काहीसा असा परिसर आहे. तर सकाळचे फक्त 10:30 वाजलेले आहेत आणि ऊन बघा तुम्ही एवढं कडक आहे की असं वाटतंय की दुपारचे 1:30-2 वाजलेले आहेत आणि वारा तर बिलकुल नाही आहे. बघा आजूबाजूची झाडं एक पानही हलत नाही आहे आणि अशा रखरखत्या उन्हामध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय. सांगण्याचं तात्पर्य काय की व्हिडिओ हजारोंमध्ये पाहणारे असतात, खूप जण पाहतात व्हिडिओ, लाईक सुद्धा देतात, पण सबस्क्राईब कोण करत नाही. तर मित्र हो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी विनवणी करतो की सबस्क्राईब करायला तुम्हाला काही पैसे पडत नाही, ते फ्री असतं. लाल बटन असतं, सबस्क्राईब करा
आणि चॅनेलला ग्रो करायला थोडीशी तुमची मदत होईल. तर मित्रहो, इंदापूर बायपास, माणगाव बायपास याआधी सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत, आज सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. कारण आज 31 मे 2026 नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की मुंबई गोवा हायवे अगदी 100% पूर्ण होणार. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने आश्वासनं देत राहतील, पण तुम्हाला वस्तुस्थिती दाखवणं हे माझं काम आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला ओपन अम्ब्रेला पासून माणगाव बायपास, माणगाव जर आपल्याला बायपास करायचं असेल किंवा माणगाव टाळायचं असेल आणि तिकडचं जो ट्रॅफिक असतं ते भयानक असतं सीझनमध्ये, तर ते टाळायचं असेल आणि तुम्हाला डायरेक्ट श्रीवर्धन, म्हसळा श्रीवर्धन, माणगाव म्हसळा श्रीवर्धन जो रस्ता आहे त्या रस्त्याला यायचं असेल तर त्याचा शॉर्टकट जो आहे गावातून आतून, बामणोली गावावरून, तर तो व्हिडिओ मी वेगळा ठेवेन. कारण हे दोन्ही व्हिडिओ जर क्लब केले तर खूप मोठा व्हिडिओ होईल. तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा, तुम्हाला खूप मदत होईल हे ट्रॅफिक टाळण्यासाठी. तर मित्रहो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्थ राहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. आणि थोडं क्षमस्व, कारण मी ड्रोन आणला होता पण काही टेक्निकल रिझन्समुळे तो आपण उडू नाही शकलो आणि ते फुटेज तुम्हाला मी दाखवू नाही शकलो. देर इज ऑलवेज नेक्स्ट टाइम, कारण हा रस्ता अजून काही पूर्ण एवढ्या लवकर होणार नाही आहे. तर मी पुन्हा येईन आणि पुन्हा तुम्हाला ड्रोन शॉट सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर तुर्तास इतकंच. धन्यवाद.